पण हे चुकीचं त्यांनी अर्थ काढला त्याचा, सिल्लोड हा पाकिस्तान झाला म्हणून. जातीवादी पक्ष किंवा जातीवादाचा प्रश्न हा आमचा अजेंडाच नाहीये. हमको तो नहीं लगता कुछ हमने जातीवाद किया. आणि जात धर्म हे काम नाही. आमच्या पक्षाचं काम एकच आहे, फक्त विकास. आमचे नेते रावसाहेबजी दानवे यांच्या माध्यमातून एक अभ्यासिका मी गावासाठी मंजूर करून आणली. ॲट ए टाइम तिथं आताही 50 मुलं अभ्यास करतात. चॅनलच्या माध्यमातून सगळ्यांना आव्हान करतो की ती एक अभ्यासिका एकदा अन्वीची अभ्यासिका खास करून बघायला या. मोहतरम नाज़रीन, स्वागत है आपका चढ़वड़ महाराष्ट्राची न्यूज प्रस्तुत चाय पे चर्चा पॉडकास्ट एपिसोड नंबर 9 में। नाज़रीन, सबसे पहले तो मैं आपका शुक्रिया अदा करना चाहता हूं कि हमारे इस एपिसोड पॉडकास्ट को जो मोहब्बतें और दुआएं आपकी तरफ से मिल रही है, आपका बहुत बहुत शुक्रिया है। नाज़रीन, आज के हमारे मेहमान खास हैं अन्वी के, शुभम दिलीपराव अन्वीकर। ये भाजपा युवा मोर्चा के सिल्लोड तालुका अध्यक्ष भी है। तो हमारे आज खास मेहमान हैं, उनसे हम बहुत सारी चर्चा करने वाले हैं पार्टी को लेकर, इसी तरह से राव साहेब दानवे को लेकर, इसी तरह से उनके अन्वी गांव को लेकर, इसलिए कि उनकी माता वंदना ताई ये सरपंच भी रह चुके हैं अन्वी के। तो आइए बहुत सारी बातें उनसे करना है। और खास बात यह है कि शुभम सर जी ये बीजेपी यानी भाजपा पार्टी से ताल्लुक रखते हैं, और भाजपा पार्टी से ताल्लुक रखते हैं तो बहुत सारी बातें तो बनती ही है उनसे करना। सर जी, सबसे पहले मैं आपका शुक्रिया अदा करना चाहता हूं कि आपने हमारे इस पॉडकास्ट एपिसोड में इंटरव्यू देने के लिए आप शौक से यहाँ पर आए हैं। और मैं एक बात ये भी बता दूं कि आप मराठी लैंग्वेज में भी जवाब दे सकते हैं, हिंदी में भी दे सकते हैं, लैंग्वेज की कोई पाबंदी नहीं है कि इसी लैंग्वेज में आप जवाब दीजिए। तो आइए सबसे पहले हम शुरू करते हैं कि आपकी राजनीति जो शुरुआत हुई है, तो इस राजनीति की प्रेरणा आपको कहाँ से मिली? आपको ऐसे कब लगा कि मैं अब राजकारण में आ जाऊं? राजकारणाचा पायंडाच अंगी आहे, म्हणजे रक्तातच राजकारण आहे. आमचे आजोबा स्वर्गीय शंकर पाटील यांनी विधानसभा निवडणूक लढलेली होती. त्यांचा थोड्याशा मतांनी पराभव झाला होता आणि जिल्हा परिषदही त्यांनी लढली होती. आणि त्याच्यामुळं राजकारण आमच्या फॅमिलीला काही नवीन नाही आहे. राजकारण हे पहिल्यापासून आमची फॅमिली करत आलेली आहे आणि तोच एक वारसा आपण पुढं चालू ठेवला. आणि सामाजिक कामात आपल्याला जास्तीत जास्त इंटरेस्ट असल्यामुळं आपण एक राजकारणाच्या मार्गे लागलो. त्याच्यामुळं राजकारण म्हणजे आपल्यासाठी नवीन विषय नाही. अच्छा सर जी, जैसा कि आपने कहा कि आपका पारिवारिक परंपरा चल रही है राजकारण की, तो क्या पारिवारिक जो परंपरा है पार्टी को लेकर भी चल रही है कि बीजेपी में ही सारे के सारे सब ही थे? क्या सिर्फ आप ही बीजेपी से पार्टी से जो है तो राजकारण शुरू किया है? मैंने ही बीजेपी से पार्टी से राजकारण चालू किया. सर, उसके पीछे रीजन क्या है, उसके पीछे की वजह क्या है? आपने बीजेपी पार्टी, देखा जाता है कि लोग कहते हैं कि ये जातिवाद बात करती है और जातिवाद को लेकर चलती है, तो आपने सेक्युलर पार्टी को क्यों नहीं अपनाया? आपका क्या मत है, क्या बीजेपी सेक्युलर पार्टी है? कोणत्या गोष्टीवरती जातीवाद झाला भाजपकडून? आज इथे एक तालुक्यात आपल्या सर्वसामान्य कुटुंबातील आमचे नेतेच आहे आदरणीय यद्रिजी मुलतानी साहेब, हे भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र राज्याचे अल्पसंख्याकचे अध्यक्ष आहे. आणि आम्ही त्यांच्या माध्यमातून बघतो तर खूप सारे तुमचे मुस्लिम बांधवही भाजप सोबत चांगल्या पद्धतीने काम करतात. आजच्या एक 4 महिन्यापूर्वी एक भाजपची सदस्य नोंदणी अभियान झालं. त्याच्यात बऱ्याच अंशी रजिस्ट्रेशन जसं मोबाईलद्वारे केलं गेलं भाजपचं सदस्यत्व, तर ते बऱ्याच अंशी त्याच्यात मुस्लिम बांधवांचाही समावेश है. एक और बात कही जाती है कि भाजपा पार्टी ये आरएसएस के इशारे पे काम करती है, इस पर आपका क्या कहना है? आरएसएस बोले तो आरएसएस का एक एजेंडा अलग है और भाजपा का एजेंडा अलग है.
सर आरएसएस का एजेंडा क्या है और भाजपा का एजेंडा क्या है? भाजपा का एजेंडा तो विकास है। भाजपा का एजेंडा क्या है दूसरा? भाजपा ने तो दिल्ली से लेकर गली तक पूरा विकास ही विकास करा ना। 2014 से जैसा नरेंद्र जी मोदी के नेतृत्व में जो सरकार बनी, सक्षम सरकार, वो टाइम से तो आज तक तो पूरा, मेरे को तो लगता है ऐसा कभी, इससे पहले तो कुछ बहुत दिन से 70 साल कांग्रेस ने राज किया, लेकिन ये जो 10 साल हो गए और वो 70 साल है, तो 70 साल में जो इतना विकास नहीं हुआ उतना 10 साल में विकास हुआ, और सभी को लेकर विकास हुआ। तो ऐसा कुछ उसमें हमको तो नहीं लगता कुछ हमने जातिवाद किया क्या। अब ये भारतीय जनता पार्टी के हमारे नेते केंद्रीय मंत्री माजी राव साहेब जी दानवे, उन्होंने ये राष्ट्रीय महामार्ग मंजूर करके दिया छत्रपति संभाजीनगर से जलगांव होने तक। तो ये रास्ते से क्या हिंदू ही लोग जाते आते क्या? ऐसी थोड़ी बात है। अब उन्होंने ट्रेन अपने जलगांव से होके इधर जालना से जलगांव तक रेलवे आपने बोले तो अब भू संपादन प्रक्रिया चालू हो गई, और जल्द ही जल्द सबको आपको भी हमको भी सबको ही ट्रेन देखने को मिल जाएंगी। तो फिर ट्रेन में थोड़ी ऐसा है कि हिंदू ही लोग बैठ के जाएंगे, ऐसी थोड़ी बात है। ये बात सही है बिल्कुल, लेकिन टैक्स भी तो हिंदू ही नहीं दे रहा है। नहीं, टैक्स भी हर जात धर्म का हर कोई आदमी दे रहा है। हाँ। तो हर किसी को उस रोड पर अपनी गाड़ी चलाने का अधिकार है, और हर गांव में हर इंसान को रहने का अधिकार है, इसलिए कि वो नगर परिषद में अपना टैक्स अदा कर रहा है। नहीं, और आरएसएस का क्या एजेंडा है? आरएसएस के बारे में मैं बोलूंगा, इतना मेरी हैसियत नहीं है जी आरएसएस के ऊपर। जी मैं एक बहुत छोटा कार्य करता हूँ। जी जी जैसा कि आपने विकास को लेकर बात कही है, तो कांग्रेस के पीरियड में पेट्रोल के दाम क्या थे, और बीजेपी सरकार जब से 10 सालों से काम कर रही है तो पेट्रोल के दाम क्या है? इसी तरह से घर में खाने के तेल जो होता है, उस तेल का दामों में भी बहुत ज्यादा बढ़ोतरी हुई है। जहां पर विकास की बात हो रही है वहां पर जनता महंगाई को लेकर लगातार मोर्चे भी निकाल रही है और बहुत सारी परेशानियां उसको जा रही है। इस पर आपका क्या व्यक्तिगत है? बात तो ये है कि जैसे जैसे साल पलट गया, जैसे जैसे पूरा बदलाव हो गया, तो अभी मुद्दा तो कांग्रेस वालों की तरफ से या विरोधी पार्टी वालों की तरफ से एक ही है कि महंगाई बढ़ गई, लेकिन उसके पीछे का जो विजन है वो भी देखना चाहिए। आज अपन पूरा देश डिजिटल इंडिया में अपन काम कर रहे हैं, तो ये कांग्रेस सरकार के टाइम में नहीं था। मी मराठीतही बोलतो, काँग्रेस सरकारच्या कार्यकाळात शेतकऱ्यांसाठी जर मदत जाहीर झाली तर ती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचेपर्यंत ती 10% हातात पडायची। आज कणखर असं नेतृत्व देशाला लाभलं, त्यांच्या माध्यमातून आणि राज्यालाही त्याच पद्धतीचं नेतृत्व लाभलेलं आहे। आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या माध्यमातून जे सरकार इतक्या फास्ट गतीनं काम करते, तर त्यावेळेस 10% रक्कम आपल्या हातात पडायची शेतकऱ्यांच्या। आज थेट तिथून कोणत्याही जर शेतकऱ्याला दुष्काळाची रक्कम जाहीर झाली असेल तर ती थेट खात्यात जमा होती। त्याच्यानंतर नानाजी देशमुख कृषी संजीवनी सारखी एक योजना पूर्ण महाराष्ट्रात देवेंद्रजींच्या नेतृत्वात झाली, त्यांच्या मार्गदर्शनात झाली। तर त्यावेळेसही शेतकऱ्यांना जवळजवळ एका शेतकऱ्यांना वैयक्तिक लाभ म्हणून जवळजवळ 20 लाख रुपयांचं वैयक्तिक लाभ एका शेतकऱ्यांना मिळाला। तर ती रक्कमही डायरेक्ट अकाउंटला जमा झाली। तर हा फरक आहे। एकच मुद्दा विरोधकांनी लावून धरायचा याच्यात तथ्य नाहीये।
शुभम जी, जैसा कि आप शेतकरियों के हित के बारे में बात कर रहे हैं कि बीजेपी ने शेतकरियों को बहुत फायदा पहुंचाया है, लेकिन देखा गया कि शेतकरियों के खिलाफ ही 3 कानून जो है तो बीजेपी सरकार की ओर से ही लादे गए थे। और उस कानून को लड़ने के लिए, उस कानून को खत्म किया जाए, लड़ने के लिए पंजाब के किसान आगे आए थे, आपने भी देखा है। और कई किसान शहीद भी हुए हैं उसमें, और लाल किले की दीवार पर भी चढ़े गए। इस तरह से बहुत सारे ऐसे हुए हैं। तो एक तरफ आप ये बात कर रहे हैं कि किसानों का विकास कर रही है, और एक तरफ ऐसा बिल बनाया जा रहा है कि किसान को उसके हक से बेदखल कर दिया जाने का कानून बनाया जा रहा है, जिसके लिए वो लड़के अपनी जान दे रहा है, शहीद हो रहा है, उसके बाद में उसके लिए कुछ सोचा जा रहा है। तो ऐसी दोहरी पॉलिसी क्यों राजनीति में? आज रोजी पंजाबचे शेतकऱ्यांचं जर कधी आपण ओपिनियन घेतलं आज रोजी, तर पंजाबचे शेतकरी सगळे नरेंद्रजी मोदी यांना म्हणजे साध्या भाषेत जर म्हटलं तर डोक्यावर घेऊन नाचू लागले. आज रोजीची कंडिशन अशी आहे. तो उसका रीजन क्या हो सकता है? क्या तुम्ही बता सांगितलं हेच रिझन आहे की विकास आणि शेतकरी कसा सक्षम बनन, शेतकऱ्याच्या हिताचेच निर्णय सगळे. ठीक आहे, आंदोलन झालं, त्याच्यानंतर आजची कंडिशन काय? आज तर पंजाबचे शेतकरी सगळे नरेंद्रजी मोदी यांच्यावरती, या नेतृत्वावरती खुश आहे. सर, हो सकता है इलेक्शन करीब आ रहा है, इसलिए बीजेपी जो है तो थोड़ा अपना काम बढ़ा रही है विकास की ओर, ऐसा भी हो सकता है? भारतीय जनता पक्षाचं असं काही नसतं. भारतीय जनता पक्ष हा ज्यावेळेस सत्तेतही नव्हता त्यावेळेस तोच विचार करायचा, 80% समाजकारण आणि 20% राजकारण. आणि आजही महासत्ता बनलेला पक्ष भारतीय जनता पक्ष आहे, तर आजही तोच अजेंडा आमच्या पक्षात आहे. सर, सोशल मीडिया पर भी देखा जाता है, और आपने भी देखा होगा कि नफरत फैलाने वाले जो भाषण होते हैं वो अक्सर देखे जाते हैं कि बीजेपी के ही कुछ नेताओं के जरिए से वायरल होते हैं। और उस पर जब जनता या कोई विरोधी पार्टियां जब आवाज उठाती है तो उन नेताओं पर कोई कार्रवाई नहीं होती है, फिर दोबारा वही नेता जो है तो दोबारा इस तरह की नफरत फैलाने वाले भाषण करते हैं। उस पर आपकी क्या राय है? क्या ऐसे नेताओं पर बीजेपी ने कंट्रोल करना चाहिए कि नाही? आता तर ही लोकशाही आहे आणि मला तर नाही असं वाटत की काही एवढं काही कोणता मुद्दा असा काही की तुम्ही जे म्हटलं की समजा विष पसरवायचं जे काम चालतं, तर अशातला तर काही प्रकार नाहीये की पार्टीचा कोणी नेता येईन आणि तो एक इतका विष पसरवायचं काम करण आणि जाती जाती तेढ निर्माण करण्याचं काम करण. अशातलं तरी काही कोणी आमच्या पक्षाचा कोणी नेता नाहीये की त्यांना असं काही वक्तव्य केलं असं. आता वक्तव्य तर आता चुकून राष्ट्रीय लेवलच्याही पक्षाच्या लोकांकडून वक्तव्य चुकलेले, त्याच्यात राहुल गांधीचे बरेच वक्तव्य आहे. पण मग आपल्याला त्या मुद्द्यावर मी इतक्या मोठ्या मुद्द्यावर बोलावं तितका मी त्यांच्या मुद्द्यावरती बोलावं आणि त्यांच्यावरती आरोप करावं तितका मी मोठा कार्यकर्ता नाहीये. फिर भी सर, जैसा कि आप लोकल हिसाब से जो राजनीति कर रहे हैं, आप इस राजनीति को किस नजरिए से करना चाह रहे हैं? क्या जात धर्म के नजरिए से करना चाह रहे हैं? जैसे आप सिल्लोड तालुका अध्यक्ष हैं भाजपा युवा मोर्चा के, तो आपने युवाओं के लिए ऐसा क्या किया है जिससे जात धर्म भूलकर वो सिर्फ राजकारण करे? नाही, आता युवा मोर्चाच तालुका अध्यक्ष होऊन मला जवळजवळ 2च महिने झाले. आता नवीनच नियुक्ती झाली. युवा मोर्चाच्या माध्यमातून आता पक्ष संघटनेकडून काय काय जबाबदाऱ्या येतील आणि जात धर्म हे काम नाही. आमच्या पक्षाचं काम एकच आहे, फक्त विकास, लोकांच्या हिताचे निर्णय, शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय. हेच कामं नरेंद्रजी मोदी यांचेही आहे आणि हेच कामं देवेंद्रजी फडणवीस यांचेही आहे. शुभम जी, जैसा कि आपका परिवार राजकारण से जुड़ा हुआ है, काफी सालों से आप का परिवार राजकारण करता है और इसी वजह से आप भी राजकारण में आए, तो मैं ये जानना चाहूँगा कि आपके घर में महापुरुषों के भी बहुत सारे फोटो लगे होंगे, तो उन महापुरुषों में किन किन महापुरुषों के फोटो है आपके घर में? महापुरुषाचे फोटो माझ्या घरात छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो आहे. हो. आणि आमचे आजी आजोबा यांचा फोटो आहे. हो.
और सर जी, जैसा कि आपकी माता जी भी सरपंच रह चुके हैं, तो कितनी मर्तबा सरपंच रह चुके हैं आपके अनुभव से? नहीं, अभी पहले से ही है। पहले से ये हाँ। एक मर्तबा रह चुके हैं। अच्छा, मैंने सुना है कि आपके माताजी ओबीसी थे इसलिए सरपंच बने, हाँ, और बरोबर। आपके पिताजी ओपन से है। हो जी, ये बात मेरे सामने आई है। तो ओबीसी को जो आरक्षण मिला है वो डॉक्टर भारत रत्न डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर। तो मैं जानना चाहूंगा कि डॉक्टर भारत रत्न डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर का फोटो ये भी होना चाहिए था, इस पर आपका क्या ख्याल है? नाही, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे तर भारतरत्न आहे हो आणि ते सगळ्यांसाठीच वंदनीय आहे. हो ते आमच्या मनात आहे. हो आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं सगळं विजन घेऊन आम्ही सगळ्या गोष्टी संवैधानिक पद्धतीनं कार्य करतो. त्याच्यामुळं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आमच्या मनात आहे. तर तो इतका आज आपलं जे सगळ्या गोष्टी राजकारणात असतील किंवा बऱ्याच गोष्टी असतील तर त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामुळेच आपल्याला सगळ्या मिळालेल्या आहे. आपल्याला एक लोकशाही, आपलं एक हक्काचं, आपल्याला एक मतदानाचा अधिकारही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मिळवून दिलेला आहे. जी तर ते आपल्या मनात आहे. जी सर जी, जैसा कि राव साहब दानवे 25 सालों से खासदार बनते आ रहे थे और फिलहाल में उनको जीत हासिल नहीं हुई, तो इसका रीज़न बता सकते हैं आप? राव साहब दानवे के हारने के पीछे कुछ रीज़न हो सकता है, तो क्या रीज़न हो सकता है? आपने उस इलेक्शन से क्या समझा? मी तर इतका मोठा कन्फ्यूज आहे आदरणीय दादांच्या पराभवानं, की दादांच्या माध्यमातून जे 2014 पासून तर 2024 पर्यंत जितके कामं झाले या मतदारसंघात, हे भूतोना भविष्य कामं झालेले आहे. असं कुठलं गाव नाही की साहेबाचा तिथं निधी नाहीये. माझ्याच कार्यकाळात आपल्या आण्वी ग्रामपंचायत मध्ये साहेबाच्या माध्यमातून मी जवळपास 3 कोटी रुपयाची विकास कामं केली. पूर्ण तुम्ही एखाद्या वेळेस आपली तिकडे तुमचा राऊंड झाल्याच्या नंतर तुम्ही अवश्य भेट द्या गावाला. गावात पेवर ब्लॉक असतील. गावात पेवर ब्लॉक बसवायच्या आधी आम्ही सगळ्या ड्रेनेज लाईन केल्या. जवळजवळ 80% गाव आमचं ड्रेनेज लाईनच्या अंतर्गत आहे. ये राव साहब दानवे के कार्यकाल में हुआ है. हा, त्याच्यानंतर पेवर ब्लॉकचे कामं असतील, त्याच्यानंतर सिमेंट रोडचे कामं असतील, त्याच्यानंतर मी एक मुलांसाठी एक पुढचं एक विजन म्हणून मुलांना रोज आमच्या इथून सिल्लोडला यावं लागत होतं आण्वीवरून. तर मी ते एक भविष्याचा त्यांचा विचार करून मला आदरणीय आमचे नेते रावसाहेबजी दानवे यांच्या माध्यमातून एक अभ्यासिका मी गावासाठी मंजूर करून आणली. ॲट ए टाइम तिथं आताही 50 मुलं अभ्यास करतात आणि ती अभ्यासिका म्हणजे डिजिटल अभ्यासिका आहे. या तालुक्यातच 2 अभ्यासिका झालेल्या आहेत, एक आण्वी आणि एक उंडणगाव. सर, क्या वो जो अभ्यासिका है उसमें क्या मुस्लिम के युवा आ सकते हैं या किसी कास्ट के युवाओं के लिए मना है कि वो नहीं आ सकते? नाही, असा काही तिथं निर्बंध नाहीये. तसं काही निर्बंध नाहीये. ती सगळ्या गावकऱ्यांच्या गावातल्या जितकी गावकरी आहे, जितके गावातल्या गावकऱ्यांची मुलं मुली आहे त्यांच्यासाठी ते अभ्यासिका आम्ही उपलब्ध केली. सर जी, जैसा कि जिस मंदिर का आप नाम बताया है, महादेव मंदिर, पंचमुखी मंदिर, तो उस वक्त जब ये कंस्ट्रक्शन हो रहा था उस वक्त राव साहब दानवे कैबिनेट मंत्री थे शायद, है ना? कैबिनेट मंत्री थे, और उनकी तरफ से मंदिर में कितना रुपया दिया गया या नहीं दिया गया? 10 लाख रुपये सभागृहासाठी आणलेले होते आम्ही. साहेबाच्या निधीतून 10 लाख रुपये मिळालेले होते सभागृह के लिए. और मंदिर के लिए? नाही, सभागृहालाच खाली अटॅचच आहे ते सभागृह आणि मंदिर. हाँ, और सर एक बात ये भी सुनने को मिली कि आमदार अब्दुल सत्तार की तरफ से भी वहां पर पैसा दिया गया. 5 लाख रुपये आमदार निधी तिथं
उपलब्ध झाला होता. कि आमदार अब्दुल सत्तार ने 10 लाख दिए हैं, राव साहेब दानवे ने 5 लाख दिए, इसमें सच्चाई क्या है? नाही, तिथं तर एक रीतसर टेंडर झालेलं आहे त्या कामाचं. खासदार फंड जो आला होता अन्वी पंचमुखी महादेव मंदिराला, तर त्याचं टेंडर झालेलं होतं 10 लक्ष रुपयाचं. 10 लक्ष रुपयाचं ते काढू शकता ना तुम्ही. ते त्या कामाची प्रमा काढू शकता, प्रशासकीय मान्यता, त्या कामाची वर्क ऑर्डर काढू शकता. त्या कामात पैसे किती आले हे गावकरी सांगतील, खासदार निधी. उसमें से राव साहेब दानवे ने दिए थे, आमदार अब्दुल सत्तार ने आमदार निधि से दिए थे. ओ निधीतून दिले का त्यांनी स्वतः दिले हे मी नाही सांगू शकत. की और 10 लाख रुपये दानवे साहेब यांच्याकडूनच मिळालेले आणि 5 लाख रुपये अब्दुल सत्तार साहेब यांच्याकडून. जी सर. और जैसा कि अनवी ये जो गांव है ये मशहूर है कुछ लोगों के नामों के जरिए से, जैसे कि एक नाम पहले सुना जाता था दादा साहेब अनवीकर, आप जानते होंगे. उनके बाद में हरिभाव अनवीकर, और अभी फिलहाल में किस नाम को लेकर अनवी मशहूर है? अभी कुछ बड़े बड़े प्रोग्राम होते हैं तो उन प्रोग्रामों में आपके ही गांव के एक शख्स को बुलाया जाता है और उसके नाम के आगे अनवीकर लिया जाता है. राहुल अन्वीकर. जी. दादा साहेब अनवीकर, हरिभाव अनवीकर, इस नाम से अनवी बहुत ज़्यादा मशहूर है, पॉपुलर है. तो आप क्या जानते हैं इन दोनों के बारे में? स्वर्गीय दादासाहेब अन्वीकर यांनी खूप मोठी अशी हरित क्रांती आणली अन्वी, आणि त्यावेळेस त्यांनी ते सगळे विजन आणली. हायब्रिड असेल, ठिबक असतील, तुषार असतील, म्हणजे एक सुजलम सुफलम, शेतीतून सुजलम सुफलमचा जो नारा आहे तर तो त्यांनी गावाला आणि पूर्ण उभ्या महाराष्ट्राला दिला. त्यावेळेस त्यांचे ते म्हणजे हरित क्रांतीत मग सगळेच त्यांनी ऊस असतील, फळं असतील, अंगूर, द्राक्ष असतील, द्राक्ष बागीचे असतील, मोसंबी बगीचे असतील, बरेचसे नवीन नवीन प्रयोग त्यांनी त्यांच्या शेतीत केले आणि पूर्ण महाराष्ट्राला दाखवले. आणि राहिला प्रश्न स्वर्गीय हरिभाऊ अन्वीकरांचा, तर त्यांनी पूर्ण महाराष्ट्रात एक लोककला ही रुजवण्याचं काम केलं. त्यावेळेस टीव्हीचे साधनं नव्हते, मोबाईलचे साधनं नव्हते, त्याच्यामुळे एक लोककला लोक आवडीनं बघायचे आणि तोच लोककलेचा मार्ग त्यांनी निवडला आणि पूर्ण महाराष्ट्रभर त्यांनी लोककला दाखवली. त्याच्यामुळे त्यांचं या तालुक्यातच नाही तर या पूर्ण महाराष्ट्रभर नाव आहे. यानी आपको आपके गांव का भी नॉलेज है, इसीलिए मैं वहां तक लेकर गया आपको. चलिए अब इलेक्शन के ऊपर बात करते हैं, क्योंकि इलेक्शन का पीरियड भी आ रहा है और सुनने को मिला है कि जिला परिषद इलेक्शन आप लड़ने वाले हैं. एक मुद्दा असा आहे पहिला की जिल्हा परिषद आणि पंचायत समिती ही कार्यकर्त्यांची निवडणूक आहे, आणि माझ्यासारख्या कार्यकर्त्याला इच्छा, कोणताही कार्यकर्ता असेल त्याला इच्छा वाटतीच ना की आपण एक निवडणूक लढली पाहिजे. तर मी अन्वी गावच्या विविध कार्यकारी सोसायटीचं चेअरमन पदही भूषवलं. आमच्या आईने अन्वी गावचं प्रथम नागरिकही सरपंच पदही भूषवलं. त्या माध्यमातून आपण लोकांच्या अडीअडचणीत, सामाजिक कामात, त्यांच्या सुखदुःखात सगळ्यात पहिले धावून जातो. आपल्या रक्तातच येते पहिल्यापासून आमच्या. त्या हिताच्या त्या अनुषंगानं मी माझी इच्छा व्यक्त केलेली की जिल्हा परिषद. सर, वीवी सोसाइटी का जो नाम अभी आपने लिया है उसके चेयरमैन पद पर आप रहे हैं, तो उस वक्त आपने उस कार्यकाल में अनवी की जनता का क्या क्या फायदा किया है? विविध कार्यकारी सोसायटीचा विषय असा आहे की विविध कार्यकारी सोसायटीच्या मार्फत सगळ्यात मोठं कर्ज वाटप होतं. त्याच्यात आमची जी विविध कार्यकारी सोसायटी होती ही जिल्ह्यात टॉपला होती अगोदर. उसका रीजन क्या था सर? त्यावेळेस आमच्या विविध कार्यकारी सोसायटीकडं म्हणजे कृषी सेवा केंद्राची परवाने कमीत कमी होते, आणि त्यावेळेस विविध कार्यकारी सोसायटीकडं खताची फर्टिलायझर एजन्सी होती खूप मोठी. म्हणजे सोसायटीच्या माध्यमातूनच शेतकऱ्यांचं सगळ्या गोष्टी होत होत्या. जसं की
पहिले कारखान्याच्या माध्यमातून सगळ्याच गोष्टी व्हायच्या ह्या तालुक्यात, तसं गाव पातळीवर सोसायटीच्या माध्यमातून सगळ्या गोष्टी व्हायच्या. मग त्याच्यात कापड दुकान होतं सोसायटीचं, रेशन दुकान होतं, रेशन दुकान अजून चालू आहे, आणि खताचं फर्टिलायझर होतं. त्या कारणामुळं आमची सोसायटी आणि वसुली होती 100%. त्या कारणामुळं सोसायटी टॉपला होती. पण छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये भारतीय स्टेट बँक ग्रामीण भागात जर आली तर पहिल्या आणवीला शाखा आली. तर त्या बँकच्या माध्यमातून बऱ्याच शेतकऱ्यांना कर्जाचं, जे सोसायटी कर्ज देते आणि जी बँक कर्ज देते त्याच्यात फार डिफरन्स आहे. त्याच्यामुळे सगळे शेतकरी बँककडे वळाले आणि सोसायटीचं कर्जदार झिरोवर आले. पंचायत समिति और जिला परिषद के इलेक्शन के बारे में बात चल रही थी, तो जिला परिषद के इलेक्शन में आपको बोला जाता है पार्टी की ओर से कि आपको लड़ना है, और आप लड़ भी लेते हैं, आप जीत कर भी आ जाते हैं. तो आपने क्या सोचा है युवाओं के लिए, आपके अन्वी के जनता के लिए आपने क्या सोचा है कि आप क्या करें? पहिलाच कामांचा विषय तर तुम्ही जे बोलले की आणवी गावात एक जागृत देवस्थान आहे, पंचमुखी महादेव. तर मी जवळपास तिथं त्या मंदिराभोवती जो परिसर आहे तो सगळ्याचा सगळा म्हणजे आपण तिथं डेव्हलपमेंट केला. पूर्ण पेवर ब्लॉक मंदिराचं सुशोभीकरण पेवर ब्लॉकच्या माध्यमातून आपण केलं. गावातलं असं कुठलंही मंदिर नाही की तिथं आपण सुशोभीकरण केलं नाही. आणि कोणत्याच समाजाचा विषय म्हणजे कोणत्या समाजाचा, कुठल्या समाजाचा असा एरिया नाही की तिथं आपण सुशोभीकरण केलं नाही, की तो असा कुठलाच वाढ नाही किंवा इथं की तो आपल्याकडून तिथं काही सुविधा तिथपर्यंत पोहोचल्या नाही. सगळ्या समाजाच्या सगळ्या प्रभागात आपण त्या पद्धतीनं कामं केली गावात, आणि जवळपास ते 80-90% ते सगळे पूर्ण फायनल झाले. आणि राहिला विषय आणवी डोंगरगाव रस्त्यावरती एक ईदगाह आहे, म्हणजे तो सातबाऱ्यात आहे, तिथं आणवी शिवारात आहे. आपण तिथंही पेवर ब्लॉक बसवले, तिथंही आपण ईदगाह डेव्हलपमेंट केला. त्याच्यामुळं एक जातीवादी पक्ष किंवा जातीवादाचा प्रश्न हा आमचा अजेंडाच नाहीये. आमचा अजेंडा म्हणजे एक विकास आहे आणि मुद्दा म्हणजे विकास. त्या अनुषंगानं आम्हाला जर कधी सर्कलनं, डोंगरगाव सर्कलनं जर कधी मतदान रूपी जे आशीर्वाद दिले तर त्याचं आम्ही संधीचं सोनं करू, त्याचं हित करू. जितकं जास्तीत जास्त विकास कामं कशी आणता येईल आणि मतदारसंघाचा, जिल्हा परिषद सर्कलचा कसा विकास करता येईल तो मी माझ्या माध्यमातून करेल. डिजिटल अभ्यासिका तयार केली आदरणीय साहेबांच्या माध्यमातून. तर माझं सगळ्यात पहिले विजन ते पूर्ण माझ्या डोंगरगाव जिल्हा परिषद गटामध्ये मतदारसंघात 11 गावं आहे. त्या 11 गावांना सगळ्यात पहिले सर्व जाती धर्माच्या मुलांच्या भविष्यासाठी हिताचा माझा सगळ्यात पहिला तो निर्णय राहील. कारण की एक आसडी इकडचं शेवटचं गाव आणि इकडं बवली शेवटचं गाव, तिथून जरी सिल्लोडला यायचं म्हटलं तर बस पकडायची, मुलांना बसनं यायचं, मुलींना यायचं. तो जो वेळ आहे तोच वेळ जर तिथं त्यांनी लक्ष देऊन जर अभ्यास केला, त्यांचा जर वेळेची बचत झाली तर ते एक हिताचं ठरू शकतं. आणि ते ठरलेलं आहे. कारण की मी विविध कार्यकारी सोसायटीचा चेअरमन होतो, तर माझ्याकडं एक 5-7 मुलांचा ग्रुप आला होता. आमच्या गावचे एक नरेश पंडित म्हणून एक PSI झाले, सर्वसामान्य कुटुंबातील एक त्यांचं नाव आहे. एकदम सर्वसामान्य कुटुंबातील त्यांनी एक फार कष्ट करून ते PSI त्यांनी पदवी खेचून आणली. तर त्यांनी मला, मी चेअरमन असताना
रिक्वेस्ट केली होती की आपल्याला काहीतरी सोर्स अभ्यास करायला सगळ्या गोष्टी उपलब्ध आहे गावात, पण मग एक अभ्यास करायला आपल्याला एक काहीतरी वेगळं एक रूम पाहिजेत, नाहीतर काहीतरी एक हॉल पाहिजेत. तर मी जे आमचं सोसायटीचा जो हॉल होता, जिथं आम्ही मिटिंगला बसायचो, जे तिथं ऑफिसचं कार्यक्रम म्हणजे तिथून सगळा कारभार चालायचा, आम्ही तो ताबडतोब 1 मिनिटात खाली करून दिला होता आणि तिथंच अभ्यासिका उभारली होती. तर मला असं वाटतं की त्या अभ्यासिकेमधून बरेच मुलं इंडियन आर्मी असल, कोणी पोलीस झालं, बरेच मुलांचा 1-2 जणांचा नेव्हीमध्ये नंबर लागला. तर आम्ही गावाच्या वतीनंही त्या मुलांची सगळ्यांचे सत्कार गावात फिरवून ग्रामपंचायत समोर सत्कारही केले. आणि मग त्याच्यानंतर मी एक ते सोसायटीचं कार्यालय होतं, आज मी तिथं चेअरमन होतो, नंतर कोणी बदललं असतं, त्यांचे निर्णय काय होतात, त्याच्यामुळं ते माझ्या डोक्यात होतं की आपल्याला युवकांसाठी तो निर्णय घ्यायचा आहे. आणि मग मी ती योग्य वेळेची वाट बघून ते एक अभ्यासिका, ती पाहण्यासारखी अभ्यासिका, मी तुमच्या चॅनलच्या माध्यमातून सगळ्यांना आवाहन करतो की ती एक अभ्यासिका एकदा अन्वीची अभ्यासिका खास करून बघायला या. सर अन्वी की लोक संख्या कितनी है? अन्वी की लोकसंख्या 5,500 आहे. 5,500. हिंदू मुस्लिम कितने कितने हैं? तर तिथं हिंदू बहुलच जास्त गाव आहे, मुस्लिम बांधवही आहे. एक 250-300 मतदान आहे आमच्या इथं मुस्लिम बांधवांचे. सर जैसा कि आप राव साहब दानवे सुनने को मिला है कि आपके रिलेशन में भी है, रिलेटिव्स भी है, आपके रिश्तेदार भी है. तो जिस तरह से विधानसभा का इलेक्शन हुआ है और विधानसभा के इलेक्शन में और राजकारण खेलते हुए कहीं पर राव साहब दानवे के जुबान से भी सुनने को मिला है कि सिल्लोड पाकिस्तान, सिल्लोड के लिए. तो आपको क्या लगता है कि इस तरह का राजकारण करना चाहिए क्या? नाही, तो मुद्दा खूप मोठा झाला होता. सिल्लोड पाकिस्तान असं साहेबनी म्हटले, त्यावेळेसही आम्ही मोर्चा काढला होता ना. इथं सिल्लोडला मोर्चा झाला ना फार मोठा, की जो मुद्दा त्यांनी उपस्थित केला होता. कौन सा मुद्दा था सर? की विरोधी पार्टीने मुद्दा उपस्थित केला होता की सिल्लोड हा पाकिस्तान झाला. पण हे चुकीचं त्यांनी अर्थ काढला त्याचा, सिल्लोड हा पाकिस्तान झाला म्हणून. हा अर्थ सपशेल चुकीचा आहे. मी तुम्हाला पहिलेच काय म्हटलं की हा जो राष्ट्रीय महामार्ग निर्माण केला, ज्यांच्या माध्यमातून हा राष्ट्रीय महामार्ग झाला, चौपदरीकरणाचं काम झालं, तर याच्यावर कोणी हिंदूच वापरत नाहीये. किंवा थोड्याच दिवसात रेल्वे पटरीवर धावणार आहे, त्याच्यातही कोणी हिंदूच प्रवास करणार नाहीये. लेकिन सर आपकी बात सही है बिल्कुल, लेकिन टैक्स भी तो हिंदू ही नहीं दे रहा है. नहीं, टैक्स भी हर जात धर्म का हर कोई आदमी दे रहा है. हाँ. तो हर किसी को उस रोड पर अपनी गाड़ी चलाने का अधिकार है और हर गांव में हर इंसान को रहने का अधिकार है, इसलिए कि वो नगर परिषद में अपना टैक्स अदा कर रहा है. नहीं, बरोबर है ना. लेकिन सर राजकारण को लेकर किसी कास्ट को सामने लेकर आना, जैसे कि पाकिस्तान, और तो जनता भी ये जानना चाहेंगे कि आप जनता के लिए क्या क्या काम कर सकते हैं. जैसा कि आप अभ्यासिका का नाम आपने बताया कि मैंने अभ्यासिका बनाया, तो आप जिला परिषद के सदस्य बनने के बाद में आप क्या क्या कर सकते हैं जनता के लिए? माझ्या मनात तर खूप सारं आहे आणि मी ते करूनही दाखवलेलं आहे गावासाठी. त्याच्यात वैयक्तिक सिंचनाच्या विहिरी असतील, गायगोठे असतील आणि बरेच अडीअडचणी ज्या रोजच्या दैनंदिन जीवनात येतात, या तर मी गावानं मला आजमावलेलं आहे आणि गावही मला बघून आहे की मी काय करू शकतो. तर हाच अजेंडा मी जे गावासाठी करत आलो, तोच अजेंडा माझा पूर्ण सर्कलसाठी आहे की सर्कलमध्ये प्रत्येक तळागाळातल्या शेतकऱ्यांना, सर्वसामान्य जातीतल्या सर्व धर्माच्या लोकांना कसा शासकीय निधी जास्तीत जास्त खिचून आणता येईल आणि शेतकऱ्याच्या हिताचे निर्णय, गावकऱ्यांचे हिताचे निर्णय, जसे की एखाद्या गावात पाणी पुरवठा अजूनही प्रलंबित विषय, अजूनही तिथं पाणी पोहोचलेलं नाहीये. आता आमच्या सर्कलमधलं डोंगरगाव हे सगळ्यात मोठं मतदानाचं गाव आहे. तर डोंगरगावमध्ये रस्ता कुठं आणि गल्ली कुठं हेच समजत नाही. नेमकं ते रस्त्यात गटार आहे का गल्लीत रस्ता आहे तोच समजत नाही.
असे बरेच मुद्दे मतदारसंघात की तिथं अजून कोणत्याही माध्यमातून तिथं विकास हा पोहोचलेला नाहीये. आणि माझा तो सर्वप्रथम तोच अजेंडा राहील की मला जितकं जास्तीत जास्त लोकांच्या कामात कसं पडता येईल आणि सामाजिक काम कसं करता येईल, तो सगळ्यात मोठा मेन माझा मुद्दा आहे. पालोद या गावी एक म्हणजे ऐतिहासिक मंदिर आहे, नागझिरी संस्थान. तिथंही मला असं वाटतं माझ्या नजरेत आणि सर्वसामान्य जनतेच्याही नजरेत तिथं झिरो विकास आहे. आणि खूप तिथं जर लक्ष घातलं ना तर एकदम चांगल्या पद्धतीचं ह्या भागाचं पर्यटक तिथं व्ह्यूज तयार होऊ शकतो. कारण की तिथं त्याच्या बाजूनच खेळणा नदी वाहते. आणि अंत्यविधी झाल्याच्या नंतर एक रक्षाचा कार्यक्रम असतो किंवा हस्त्याचा विसर्जनाचा कार्यक्रम असतो. आता बरेचसे लोक तिथं हस्ती विसर्जनाला जातात, कोणी रक्ष विसर्जनाला जातात. आता ज्याच्या ज्याच्या माध्यमातून कोणी पैठण जातं, कोणी मुक्ताईनगर जातं, कोणी नाशिक जातं. पण एक तिथं पूर्वज सांगतात की तिथं एक काशीचा पदर आहे, म्हणजे गायमुख म्हणतात त्याला. त्या गायमुखातून तिथं पाणी पडतं आणि ते एक जागृत देवस्थान आहे. तर माझा तिथंही माझा एक अजेंडा राहील की किती जास्तीत जास्त तिथं पर्यटक येतील आणि शासनाच्या माध्यमातून मी एकदम जास्तीत जास्त तिथं प्रयत्न करीन की तो पर्यटक स्थळ कसं चांगलं डेव्हलप होईल त्याच्यावर मी भर घालील. पाठीमागच मला एक आमच्या ऑगस्ट महिन्यामध्ये अहिल्यानगर येथे स्वराज्य सरपंच परिषद महाराष्ट्र राज्याच्या वतीनं माझ्या आईला आदर्श सरपंच पुरस्कार म्हणून सन्मानित केलं होतं. तर त्याच्या मागचं कारणही तेच होतं की एक महाराष्ट्र लेवलचा जर पुरस्कार आम्हाला भेटतो तर ते लोकांनी जे मायबाप जनतेने आम्हाला तिथं बसवलं आणि सेवा करण्याची जी संधी दिली, तर मी तर म्हणन की त्या सेवा करण्याची संधी दिली त्याचं आम्ही सोनं केलं. कारण की त्या एकदम चांगले चांगले निर्णय आम्ही गावासाठी घेत चाललो आणि घेतही राहतोय. सगळ्याच बाबतीत असतील, कोणताच असा कोणत्या समाजावर माझ्याकडून असा अन्याय झालेला नाहीये आणवी गावात की कोणता समाज माझ्यावरती दुखवलेला आहे. त्या अनुषंगानं मला आमच्या आईला आदर्श सरपंच पुरस्कारानं सन्मानित केलं. आज डोंगरगाव सारखं मोठं गाव आहे, मी त्याच्यावरती मुद्दा बोललो की फार वंचित आहे विकासापासून आणि तिथं पाण्याचाही प्रश्न खूप मोठा प्रलंबित आहे. आणि त्याचप्रमाणे आसडी एक गाव आहे की तिथंही पाण्याचा प्रश्न खूप मोठ्या दिवसापासून प्रलंबित आहे. म्हणजे आणवीवरूनच आसडीला टँकर जातात. रहमाबादला तेच कंडिशन आहे. जेमतेम रहमाबादची कंडिशन आहे थोडीशी, पण मग आसडीची आणि डोंगरगावची खूप बिकट कंडिशन आहे. पिण्याच्या पाण्याचे सोर्स मी उपलब्ध करीन आणि शेतकरी राजाला बांधावरती आपल्या गाडी नेता आली पाहिजे, ट्रॅक्टर नेता आले पाहिजेत. त्याचं साधन म्हणजे त्याला रस्ते. तर तो एक माझं विजन आहे की मी जास्तीत जास्त शेत रस्ते जोडण्याचं काम मला जर कधी मायबाप जनतेनं संधी दिली तर मी ते शेत रस्ते कसे जोडल्या जातील. आणि आपल्या या डोंगरगाव मतदारसंघात, जिल्हा परिषद डोंगरगाव मतदारसंघात भाजीपाल्याचा जो उत्पन्न आहे, जसं की मिरची असेल, अद्रक असेल, टोमॅटो असतील. आता रहमाबाद सारख्या ठिकाणी बरंच टोमॅटोचं उत्पन्न आहे आणि भाजीपाल्याचं जे उत्पन्न आहे जे निघतं आपल्या शेतकऱ्यांचं, तो वेळेवर माल पोहोचला पाहिजे. जसं की कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून एक नागपूर ते मुंबई समृद्धी महामार्ग जो डेव्हलप झाला आणि प्रत्यक्षात त्याच्यावरून आता वाहनही चालू झाले. तर आपल्याला एक मुंबईला जायला एक रात्रभर लागायची पहिले. कंटिन्यू आमच्या भागातून मिरचीच्या गाड्या भरायच्या आणि मुंबई वाशी मार्केटला जायच्या.
त्याचे चिंचपूर असेल, चांदापूर असेल, मंगरुळ असेल, आसाडी, रायमाबाद हे जे गाव आहे हे लगतचे गटामधले जिल्हा परिषद सर्कलच्या, तर हे कंटिन्यू यांचा माल वाशी मुंबई जायचा. पण मग तो रात्री इथून गाडी निघायची, सकाळी तिथे पोहोचायचा. आज इथून जर कधी माल वाहतुकीची गाडी जर कधी शार्प 6 वाजताही भरून निघली तर तिने हाव कंडिशन 12 वाजेपर्यंत आपण तिथं माल आपला वेळेत पोहोचतो. माल वेळेत पोहोचला तर तो ताजा राहतो, फ्रेश राहतो, त्याला 2 रुपयानं माल बाजार भावापेक्षा जास्त भेटतो. तोच निर्णय, एक हिताचा निर्णय माझी कल्पना आहे ती की जितके शेतातून आता बऱ्याच ठिकाणून लोकांना डोक्यावरती आणावं पडतं. काही अवस्था अशी की रस्ता तर आहे पण मग तिथे मोटरसायकल नेऊ शकत नाही, कारण की तिथे इतकं गुडघ्याबरोबर चिखल असतो. तर ते खडीकरणाचे काम, मजबूतीकरणाचे काम, ते एक सगळ्यात मोठं विजन असणार आपलं. मला डोंगरगाव जिल्हा परिषद गटानं जर कधी माझ्यावर आशीर्वाद दिले मतदान रूपी, आणि मला जर कधी जिल्हा परिषद संभाजीनगरच्या सभागृहात पाठवलं, तर देशात एक नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या नेतृत्वात सरकार आहे आणि राज्यातही देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वात सरकार आहे. आणि मी एक सरकारचाच पक्षाचा, भारतीय जनता पक्षाचा एक कार्यकर्ता आहे, आणि मला तो निधी कसा उपलब्ध करायचा आणि किती निधी शक्य होईल सरकारच्या माध्यमातून, कारण की केंद्र सरकारमध्ये आमच्याच पक्षाचं सरकार आहे आणि राज्यातही आमच्याच पक्षाचं सरकार आहे, तर जास्तीत जास्त निधी कसा आणता येईल ग्रामीण भागासाठी, आणि तो मी आणण्याचा प्रयत्न करीन. मग तो सिंचनात असो, का रस्ते असो, का प्यायच्या पाण्याचा मुद्दा असो, किंवा युवकांचा, लोकहिताचा, युवक कल्याणाचा विषय असो, अनेक मुद्दे मी जास्तीत जास्त आणण्याचा प्रयत्न करेन. नाजरीन, ये हमारे मेहमान शुभम अन्वीकर थे, जिन्होंने ये भी बताया कि उनके माताजी को आदर्श सरपंच का पुरस्कार से नवाजा गया है, और वो किस वजह से कि उन्होंने बहुत सारे काम जनता के हित में सरपंच की हैसियत से अन्वी में किए हैं, इसकी वजह से उन्हें आदर्श सरपंच के पुरस्कार से नवाजा गया है. तो शुभम जी का भी कहना है कि वो भी बहुत सारे काम कर सकते हैं, तो जिला परिषद में चुनाव लड़ने के वो ख्वाहिशमंद है. तो आप क्या चाहते हैं कि इस तरह का कैंडिडेट, यानी शुभम जी के जैसा कैंडिडेट अगर जिला परिषद इलेक्शन लड़ता है और जीत कर आता है, तो क्या हकीकत में ये जनता के लिए फायदेमंद है? क्या बहुत सारे जो रुके हुए काम है वो कर सकते हैं? क्या अपने इलाके को, अपने इलाके की जनता को वो राहत दिला सकते हैं? और दूसरी बात आगे करते हुए उन्होंने कहा कि केंद्र में सरकार भी हमारी है और वहां से निधि कैसे लाना हमारे ही नेता है सब, और कैसे लाना, कितनी लाना, ये मैं बहुत अच्छी तरह से ला सकता हूं. तो आप क्या चाहते हैं कि ऐसे कैंडिडेट होना चाहिए या नहीं होना चाहिए? अगर होना चाहिए तो इनके बीजेपी के जो वरिष्ठ नेता है, जो वरिष्ठ अधिकारी है, इन्होंने इनके बारे में क्या करना चाहिए, क्या डिसीजन लेना चाहिए, क्या फैसला लेना चाहिए, कमेंट्स में जरूर बताएं. और जिन साथियों ने चढ़वड़ महाराष्ट्र की न्यूज को अब तक सब्सक्राइब नहीं किया, सब्सक्राइब कर ले, ताकि रोज की खबरें, न्यूज़ेस, मालूमात, जानकारी और ये पॉडकास्ट एपिसोड आप तक फौरन पहुंचती रहे.